मित्रांनो, आपला सह्याद्री हा एक अग्निपुत्र आहे। पृथ्वीच्या पोटातून वर आलेल्या दगदगत्या लावा रसाच्या अजब रसायनातून याची निर्मिती झाली आणि यामुळेच तयार झालेले चित्रविचित्र असे सुळके, डोंगर आणि पठार महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात। अलीकडच्याच काळात झालेल्या कोयना धरणाने सह्याद्रीच्या पाठीवरील दऱ्याखोऱ्यांना पोटात घालून जलाशयाचे एक आगळे वेगळे साम्राज्य उभे राहिले आणि देश आणि कोकणच्या सीमेवर असणारे अनेक गडकिल्ले, अनेक पर्वते, अनेक डोंगर एकमेकांच्या जवळ आले। सह्याद्रीच्या ऐन गाभाऱ्यात वसलेला असाच एक सुळका म्हणजे नागेश्वर। मित्रांनो, आज आहे महाशिवरात्र आणि आज आम्ही नागेश्वर सुळक्याला भेट देण्यासाठी चिपळूणमधून निघालेलो आहोत। नागेश्वर सुळक्याच्या पायथ्याचं गाव आहे चोरवणे आणि इथं आम्ही आमची गाडी पार्क करून आता इथूनच पायी निघालेलो आहोत। आता इथून जवळपास 3 तासाची खडी चढाई आहे आणि रात्रीची वेळ असल्यामुळे हा प्रवास अत्यंत रोमहर्षक होणार आहे, त्यामुळे आपली व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। मित्रांनो, आपण आता पायऱ्यांच्या मार्गावर आहोत आणि जरा हे दमलेले आमचे सर्व शिलेदार आता थोडे बसलेले आहेत आणि हे केळसकर सर, वरद काका, अजून इथून किती वरती? 2 तास। ती तिकडे जी लाईट दिसते ना, तिथे आपल्याला पोचायचं आहे आणि आम्ही आता बसलो इथे थोडीशी पेटपूजा करण्यासाठी। ज्या ठिकाणी बसलोय ना त्या ठिकाणी इथे हे अशा पाण्याच्या बॉटल्स आणि हे सगळं असं टाकलेलं आहे घाण। मित्रांनो, आपण ह्या ज्या सह्याद्रीतल्या काही महत्त्वाच्या ठिकाणी येतो त्यावेळेस या गोष्टींची आपल्याला काळजी घेणं अत्यावश्यक आहे। जर तुम्ही पाण्याची भरलेली बॉटल वरती आणू शकता तर रिकामी बॉटल खाली न्यायला काय हरकत नाही ना। त्यामुळं ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या शक्यतो टाळा। हा आमचा मेंबर, ह्यानी बघा कोणती बॉटल आणली, आता हा परत घेऊन जाणार सोबत, असे टाकून देणार। थकून भागून झोपलेले हे धमाल सर आणि इकडे हे रात्रीचे तारे बघताना आकाशातले हे आमचे बांदेकर सर। आयुष्य असं इतकं सुंदर असावं, हा, चांदण्यांची चादर अंगावर घेऊन घडणीच्या ओठावरती झोपावं शांत। वा, कुठलाही पक्षी आपला स्वभाव कधीच बदलत नाही। निसर्गाने घालून दिलेल्या नियमांवरच तो आयुष्यभर चालत असतो। खऱ्या ट्रेकर्सचं पण तसंच असतं। सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना सह्याद्रीने घालून दिलेल्या नियमांवरच त्याची पावले पडत असतात। सह्याद्रीची उत्तुंग शिखरे सर करताना तो काळजी घेतो। गडकोटांवर अपवित्र नंगानाच कधीच करत नाही। घाटवाटांवर व्हील्सचा अतिरेक करून अपघात करून घेत नाही। स्वच्छता आणि जपणुकीच्या बाबतीत तो अत्यंत जबाबदार असतो, म्हणूनच तर तो खरा ट्रेकर असतो। मित्रांनो, तसे पाहिले तर शंभू महादेव सह्याद्रीचा स्वामीच। अनेक डोंगरांच्या शिखरांवर तो जागोजागी विसावलेला दिसतो। त्यात महाशिवरात्र म्हटली की लोक भक्तिभाव मनात घेऊन कितीही अवघड चढाई असली तरी ते आव्हान पार करून त्याच्या पायाजवळ नतमस्तक होतात। जवळपास 2.5 तासांच्या खड्या चढाईनंतर आम्ही या रांगेत येऊन थांबलो। रोज आजूबाजूच्या डोंगर भिंतीवर आदळणाऱ्या भन्नाट गार वाऱ्याने आज आमच्या अंगावर धडकून दणक्यात आमचे स्वागत केले। रात्रीच्या शांततेत मंदिरातून घुमणारा टाळ आणि मृदुंगाचा आवाज आमचं मन प्रसन्न करत होता। शिवाय नमः।
नागेश्वराय नमः ओम शिवाय नमः अमृतेश्वराय नमः ओम शिवाय नमः ओम कालेश्वराय नमः ओम शिवाय नमः ओम मल्लिकार्जुनाय नमः ओम शिवाय नमः ओम गांधारेश्वराय नमः ओम शिवाय नमः ओम गणेश्वराय नमः ओम शिवाय नमः ओम महालिंगाय नमः ओम शिवाय नमः ओम नागेश्वराय 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 नमः ओम नागेश्वराय नमः ओम नागेश्वराय नमः नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव नागेश्वर महाराज की जय हर हर महादेव नागेश्वर महाराज की जय हर हर महादेव मोठ्या श्रद्धेने नागेश्वराच्या गुहेमध्ये प्रवेश केला. एका गंभीर वातावरणाची जाणीव झाली. पिंडीसमोर डोळे मिटून घेतले की मग या साऱ्याच वातावरणाचा विसर पडतो आणि काही क्षण आपला स्व गमावल्याची जाणीव होते. इतके याचे पावित्र्य आहे. महाशिवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो आपल्या जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण करतो. मित्रांनो, नागेश्वराच्या गुहेमधून दर्शन घेऊन आलो आणि या मोकळ्या पठारावर पाठ टेकवून डोळ्यात न मावणाऱ्या आकाशाच्या विशाल शून्यतेमध्ये मग्न झालो. महाशिवरात्र म्हणजे काळोखी रात्र, थोडक्यात अंधाराचा उत्सव, म्हणजे जे नाही त्याचा उत्सव. जे आहे ते अस्तित्व आणि निर्मिती, जे नाही ते म्हणजे शिव. डोळ्यात न मावणाऱ्या विश्वाच्या पोकळीत मी शिवाला शोधत डोळे मिटून घेतले आणि जवळपास 3,500 फूट उंच असणाऱ्या या नागेश्वर सुळक्यावर शून्यतेचा अनुभव घेत झोपून गेलो. जाग आली तेव्हा पूर्वेकडे सूर्याने धरणीला तिमिरातून तेजाकडे आणण्याचा प्रवास सुरू केला होता. आमच्याही मनातील उत्साह तेजाकडे वाटचाल करत होता. नागेश्वराला वंदन करून आम्ही परतीची पावले उचलली. आता देवस्थान म्हटले की कथा आणि आख्यायिका आल्याच. श्री क्षेत्र नागेश्वराच्या बाबतीतही तसेच आहे. शिव आणि पार्वतीचा सारीपटाचा डाव सुरू होता. यात दोघांचे भांडण झाले. शंभू महादेव संतापाने उठून या सुळक्यावर आले. पार्वतीने शेषनागाला शोधण्यासाठी त्यांच्या मागोमाग पाठवले. शंभू महादेव यायला तयार नव्हते, म्हणून शेषनागाने आपला फणा काढला व त्यांच्या डोक्यावर सावली धरली. त्यामुळे या डोंगराचा आकार असा आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. बाजूलाच वासोटा किल्ला आहे. या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व फार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कधीतरी या किल्ल्यावर आले असतील आणि त्यांनी या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडताना कधीतरी नागेश्वराला सुद्धा भेट दिली असेल. ही भावना आपल्याला खूप काही देऊन जाते. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की ही रात्र फक्त तुमच्यासाठी जागरणाची रात्र नाही, तर जागृतीची रात्र आहे.